सो हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत. मग सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा, म्हणजे 12 मे, आणि बुद्धांचा जयंतीचा दिवस. म्हणजे आजच्या दिवशीच त्यांचा जन्म, त्यांना जी ही मिळाली होती, संबोधी प्राप्त झाली होती ती आजच्याच दिवशी, आणि त्यांचं महापरिनिर्वाण देखील आजच्याच दिवस झालं होतं. म्हणून ह्या तिन्ही संघटनेचा, म्हणजे तिन्ही दिवसांचा जल्लोष हा अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये सेलिब्रेट करत असतो प्रत्येक शाखेमधून. तर आपल्या शाखा क्रमांक 554च्या अंतर्गत हा कार्यक्रम आपण राबवत असतो. आणि त्याचप्रमाणे माडिकदादा आणि आपले निकम बाबा ह्या दोघांच्या हस्ते ध्वजारोहणाचं काम केलेलं आहे. आपण पंचशिलेचं ध्वजारोहण फडकवण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आणि अशा प्रकारे बुद्धांचा, गौतम बुद्ध यांचा बॅनर देखील आपण इथे लावलेला आहे. आणि छान प्रकारे बुद्ध पौर्णिमा सेलिब्रेशन करण्यासाठी अर्धी लोक तुम्हाला गायब दिसलेली आहेत, कारण की ते लोक अर्धीने मी गावी गेलेली आहेत. त्याच्यामुळे हा एवढाच समूह आहे आपला, तो इकडे आहे. आणि 14 तारखेच्या नंतर प्रत्येक गावोगावी ह्या जयंती असतातच. बाबासाहेब आंबेडकर यांची 2 महिने चालणारी जयंती असल्या कारणाने आपला जनसमुदाय हा अर्धा गावी, अर्धा इकडे तिकडे असा गेलेला आहे. पण जिकडे जेवढी उपस्थिती दर्शवलेली आहे तेवढी उपस्थिती राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा इथे वाढवण्यात आलेली आहे. लहान थोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सन्मानित करून दोन्ही अध्यक्षांना, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा, त्याचप्रमाणे आपले शाखा क्रमांक 554चे अध्यक्ष यांना तिथे सन्मानित करून त्यांच्या हस्ते म्हणतात ना, स्तंभाला, डॉक्टर बुद्धांच्या स्तंभाला वाटतं आपल्याला हार अर्पण करण्यासाठी मिलिंददादांनी त्यांना सांगितलेलं आहे, सूचना दिलेली आहे. तशा प्रकारे हार आता लावण्यात येणार आहे, ठीक आहे, स्तंभाला. तर आपला हा स्तंभ आहे जयभीम स्तंभ बाहेर रोडवरती. तर अशा प्रकारे ते स्तंभाला हार घातलेला आहे दोघा अध्यक्षांनी. आणि त्यानंतर मिलिंददादांनी दुसऱ्यांची देखील घोषणा करा. आणि ऊन इतकं रखरखत होतं ना, का विचारून सण. या उन्हाचा त्रास भरपूर जणांना झालेला आहे. आणि उन्हामध्ये बाहेर पडत असताना स्वतःची काळजी घ्या, आपल्याला त्रास होणार नाही उन्हाचा, याची देखील काळजी घ्या. आणि नंतरच बाहेर उन्हामध्ये पडा, अति आवश्यक काम असेल तरच, नाही तर जाऊ नका. खूप त्रास होतो या गोष्टीचा, ठीक आहे. आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्या, कारण की दुसरं घेणार नाही आहे. आपल्यालाच आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हा कार्यक्रम हे करण्यात आला. त्यानंतर माझे मोठे दीर जितेंद्र मोहिते साहेब आणि त्याचप्रमाणे सुईत कासारी हा माझा भाऊ, अशा दोघांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस स्केल चित्राला हार घालण्यासाठी निमंत्रण केलं होतं. आणि ते दोघं देखील पुढे येऊन तिथे हार घालण्यासाठी सज्ज झाले होते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही इकडे बघाल तर उपस्थिती भरपूर असल्या कारणाने प्रत्येकाला तेवढा वेळ न देता पटापट करण्याची ही दिलेली आहे. आणि स्तंभ धुवून वगैरे व्यवस्थित त्याची हे केलेली होती, ओके. आणि त्यानंतर हा स्तंभ आहे, इथे ध्वज आहे आपला, त्याच पद्धतीने. त्यानंतर माझ्या नावाची देखील आणि सुनीताताईंच्या नावाची देखील घोषणा आलेली होती. तर मी मोबाईल जो आहे माझा, तो मी माझ्या वहिनीच्या हातात, म्हणजे जागृतीच्या हातात दिलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघी गेलेलो आहोत मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी. आम्हाला वाटतं मेणबत्ती सांगितली होती, अगरबत्ती कांचनवेणीला प्रज्वलित आणि वातावरण सुगंध निर्मिती करण्यासाठी सांगितली आहे. ह्या सगळ्या गोष्टी काही केल्याशिवाय आपण पुढे कुठलाच कार्यक्रम सुरुवात करत नसतो. तर अशा प्रकारे हा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही दोघांनी देखील मेणबत्ती प्रज्वलित केली, कारण की हवेचा शोध इतका येत होता ना, त्याच्यामुळे मेणबत्ती लागणं ही खूप मोठी गोष्ट होत होती. त्यानंतर कांचनवेणी बाहेर आली होती, कारण की आमचं अजून झालेलं नव्हतं. तिला वाटलं की तिच्या नावाची घोषणा केली, तर ती आतमध्ये येऊन परत येऊन ती बाहेर गेली, ठीक आहे. अशा प्रकारे कार्यक्रम हा बाहेरचा आम्ही पार पाडलेला होता. आणि फोटो देखील आमचे काढले गेले होते, कारण की फोटोशिवाय तर मजा नाही येणार. कारण की कळलं पाहिजे भाई कोण कोण उपस्थित होतं, आणि प्रेझेंटी लागतेच नेहमीच. त्याच्यामुळे आपण देखील कुठला कार्यक्रम आपण सोडलेला नाही आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आपली उपस्थिती ही म्हणतात ना उर्वरित असतेच असते नेहमीच. मी कुठलाच प्रोग्राम सोडत नाही, कारण की मला तर आवडत नाही. कारण की आपल्या धर्मातील किंवा बुद्धांनी म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी चळवळ चालू केली होती त्या टायमिंगला आपल्यासाठी लढले होते. तर त्यांची पूजा आणि जयंती करण्यासाठी आपण घरात न राहता सर्व समुदायाने बाहेर येऊन टायमामध्ये उपस्थिती दर्शवली तर चांगलं होईल. तर अशा प्रकारे आपण हा कार्यक्रम बाहेर घेतला होता, ठीक आहे.
तर इकडे बघाल तर ही आमची पप्पी आहे, बघते आणि जागृतीचं नाव घोषित केल्यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे बघते, म्हणजे माझ्या भावाकडे. तर मग मी मिलिंदला सांगितलं भाई त्या दोघं वधू वरांना एकत्रितपणे घे आणि मगच त्यांना करू दे, ठीक आहे. तर तशाच प्रकारे तिने दोघांना बोलवलं होतं आणि अदर कास्टचे असल्या कारणाने आपल्या रीतीभाती ह्यांना माहिती नव्हत्या वहिनीला, त्याच्यामुळे पण प्रत्यक्षरित्या तिने कशाप्रकारे कसं काय करायचं लग्नाच्या टायमाला जे पाहिलं होतं तशा प्रकारे बुद्धांच्या मूर्तीला पहिला पुष्पहार अर्पण केलेले आहेत. त्यानंतर हार घालण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी सुईने आणि त्यांनी सुरुवात केली होती. आणि हार खूप मोठा होता आणि मूर्ती खूप छोटी होती, मग त्याला छोटेसे नॉट करून व्यवस्थित ते हार घालण्यात आलेला आहे. आणि दोघं उभयतांनी हे वधूवर जे आहेत, आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे 27 एप्रिल रोजी. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आपण इथं हँडल केलेला आहे आणि खूप छान रीतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इकडे भामाबाई आई, त्यानंतर दांडगेदादा सुरेश दांडगेदादा हा देखील आलेला आहे आणि मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी सर्वांना सन्मानाचा हक्क दिलेला आहे. आणि सगळेजण व्यवस्थितरित्या इथे उपस्थित होते आणि काम करून घेत होते. तर तुम्ही इथे बघू शकता सर्वांना मान सन्मान देऊन त्यानंतर आपले माजी चिटणीस खांबे साहेब इकडे देखील उपस्थित झाले होते आणि त्यांना देखील आपण तो सन्मानाचा आणि अगर मेणबत्ती प्रज्वलित करण्याचा मान दिलेला होता. त्यानंतर फोटो मला नंतर पाठव असे मला म्हणतात, पण मला एक हे वाटतं की मी ज्यावेळेस फोटो काढते ना सर्वांचे, ते मी फोटो टाकतच नाही. हीच मोठी गोष्ट असते माझ्याकडे आणि लक्षात पण राहत नाही. जेव्हाचं तेव्हा करणं हे भारी असतं. एकदा लेट झालं की मग समजून जायचं की ते फोटो गेले. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. तसं तू करा, हे प्राची असं फोटो काढेल. ओके, सगळेजण ग्रुप फोटोसाठी सज्ज झालेले होते आणि त्यानंतर मी एक सेल्फी देखील घेणार होती, पण बाबू बोलला की मी नंतर ह्याच्यामध्ये ॲड करता आलं नाही. त्याने माझी सेल्फी देखील घेतलेला आहे पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आणि इथे आमच्या मिस्टरांची एंट्री झालेली आहे, यांच्यासाठी थांबलो होतो ग्रुप फोटोसाठी. मग ते देखील आले आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा अनंत, ठीक आहे. हा देखील उपस्थित होता बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, ठीक आहे. हा देखील आला होता. आणि इकडे बघू शकता सर्वांच्या याच्यामध्ये छोटा आपला प्राणी आणि इकडे फोटो हे करून सलामी दिलेली आहे व्यवस्थितरित्या. त्यानंतर आम्ही या गल्लीतून आमच्या विहाराकडे जात आहोत आणि इतकं गरम झालं होतं, ऊन तर इतकं लागत होतं ना का विचारूनच सोय नाही. आणि तरी देखील आपण हा कार्यक्रम अशा रीतीने पार पाडला. त्यानंतर आम्ही पोचलो आहोत थेट आपल्या विहाराच्या दिशेने आणि इकडे बघत आहोत तर आहे आपल्या विहारात आपण पोचलेलो आहोत. इकडे मान थोर पुरुषांचे फोटोज वगैरे इथे लागलेले आहेत
आणि महाराजांचा फोटो, मूर्ती देखील आहे इकडे. सर्वांना हे करत आमच्या इथे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. सर्वांना येण्यासाठी टाईम होता त्याच्यामुळे, आणि टाईमचा मोबाईल हळदीच्या दिवशी म्हणजे नंद्याच्या मुलीच्या हळदीच्या दिवशी हरवला होता. त्याने नवीन घेतला होता म्हणून मिलिंद बोलता की आम्हाला आता पार्टी द्या म्हणून आजच्या दिवशी इतक्या चांगल्या दिवसाला हे केलं. ते म्हणे मला माझा मोबाईल हा तर माझ्या भावजेने घेऊन दिले आणि पार्टी तुम्हाला. तर म्हणे हां चालेल ना, असं काय नाही आहे. आणि इथे सगळेजण वाट बघत होतो, सगळेजण कधी जमतो येतं. त्यानंतर सगळ्याची उपस्थिती आदरणीय झाली आणि त्यानंतर ह्या वधूवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आणि इकडे बघू शकता दोघांनी देखील पुष्पहार अर्पण केलेले आहेत, माझ्या पाया पडलेले आहेत भगवंताच्या चरणी. आणि त्यानंतर मी त्यांचे फोटो काढलेले आहेत, क्लिक केलेले आहेत. आणि त्यानंतर खाली बसण्यासाठी मी त्यांना विनंती केलेली आहे. आणि विनंती केल्यानंतर आपण ती सरण पंचशील घेणार आहोत आणि पूजेला सुरुवात करणार होतो. आणि आजच्या दिवशी होता माझ्या भाऊजींचा देखील वाढदिवस. इथे मी अँकरिंगसाठी उभी आहे, पण जिच्याकडे मोबाईल दिला होता त्यांनी काय माझा हे केलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही आहे. आणि त्यानंतर स्वतःच मी माझा हातामध्ये मोबाईल घेतला आणि तिला सांगत होत्या, अगं ज्यावेळेस मी बोलते त्यावेळेस माझ्याकडे क्लिक करत जा, ज्यांना दुसऱ्यांना मी हे करते त्यावेळेस तुम्ही सांगत जा. तर हे तुळशीराम मोरे बाबा आहेत, हे देखील बौद्धचार्य आहेत. ठीक आहे. तर आपले बौद्धचार्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित केलं. आणि त्यानंतर त्यांनी पद्धतशीररित्या सगळ्यांना पुष्प वगैरे अर्पण करून झाली आणि ते तिकडून निघून गेलेले आहेत. त्यानंतर मी एकेकाची नावं घेता, जी बाहेरचे उर्वरित मंडळी होती त्यांची नावं न घेता ज्यांचं राहिलेलं आहे त्यांच्या नावांची मी घोषणा केलेली आहे आणि ते सर्वांना प्रत्येकाला बोलवलेलं आहे. तर अशा प्रकारे ही सजावट केलेली होती. आणि संध्याकाळी मॉब खूप जास्त असेल, कारण की सगळ्यांना सुट्टी असते अशातली गोष्ट नाही आहे. जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना सुट्टी होती, बाकी सगळे कामावर गेले होते. आणि त्यात ज्यांनी खरंच उपस्थिती आदरणीय दाखवली. आणि त्यानंतर हे आपले धोत्रे साहेब आहेत, भरतदादा आलेले आहेत, त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आपली ही उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यानंतर आपले शाखेचे अध्यक्ष आदरणीय विनायक साळवे साहेब यांना देखील आमंत्रित केलेलं होतं. त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित केलेली आहे आणि वातावरण हे प्रकाशित करून सगळ्यांना हे केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बोललेलं आहे पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते अगरबत्तीचं प्रज्वलित होणार होतं. आणि फोटोसाठी भाई कोणच हे करत नाही, लगेच फोटो काढा माझे असं म्हणून हे करत असतात. आणि इकडे पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षांनी हजेरी लावलेली आहे, अगरबत्ती पेटवलेली आहे आणि वातावरण सुगंधित निर्मिती केलेली आहे. त्याप्रमाणे इकडे बघू शकता इतकं शांत आणि छान वाटत होतं ना की विचारून सोय नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती ही आपण सालोबादप्रमाणे वर्षाप्रमाणे आपण साजरी करत असतो. ह्याचा फोटो झाला नाही त्याच्यामुळे याला परत बोलवले. आणि हा आहे सम्यक विचार संघाचा उपाध्यक्ष अभिजित साळवे. आणि इकडेच गेली होती लाईट, इथे तुम्ही बघू शकता अंधारामध्ये येतो. आणि हे सगळे आपले बालकलाकार इकडे आलेले आहेत, बाल विकास समितीचे सर्व. आणि यांचे फोटो देखील मी उपस्थितीने घेतले होते. निर्वी देखील इथे उपस्थित होती व्हाईट शुभ्र कपड्यांमध्ये. आणि इकडे आपले चिंटू पिंटू सगळे आलेले होते, त्यांना देखील जोडीने घेऊन एकमेकांना साथ देऊन कसं करायचं काय करायचं हे सगळ्यांना सांगून ती लोक देखील पूजा घेत होते आणि पुष्प अर्पण करून पाया पडत होते. आणि ह्यांचा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर आम्ही लगेचच पूजेला सुरुवात करणार होतो, कारण की या सगळ्यांना मान देऊन आता आपण आपल्या कामासाठी इथे वळणार होतो. ठीक आहे. तर ह्यांचा टायमिंग हा खूप
इथे पूजापाठाचा कार्यक्रम आटपल्यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम काय असणार आहे आणि खीर देखील संध्याकाळी आपल्याला मिळणार होती, ह्याचं देखील नियोजन केलेलं होतं आपल्या शाखेच्या वतीने आणि महिला मंडळाच्या वतीने. तर तेच सांगण्यात आलं होतं. त्यानंतर इथे सीएम बाबा लेट असल्याकारणाने आपण त्यांना पुष्प अर्पण करण्यासाठी तो बोलवलं होतं आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओज क्लिक केल्यानंतर आपण संध्याकाळच्या कार्यक्रमाला कशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे हे देखील सांगितलं होतं. त्यानंतर आपल्या उपाध्यक्ष ज्या आहेत त्या सविता गायकवाड आई या देखील आलेल्या आहेत आणि त्यांनी देखील पुष्पार्पण करून हजेरी प्रकट केलेली आहे. तर अशा प्रकारे सर्वांचं हे करून झाल्यानंतर आपल्याला खाण्यासाठी इकडे शाखेने आपले फरसाण आणि पेढे हे दिले होते सर्वांनी. तर इथे प्लेट्स भरण्यासाठी सर्व महिला इथे सज्ज झालेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यांना वाटण्याचा कार्यक्रम इथे होणार होतो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन